वेलकम स्टुडंट. आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकमधला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा भाग पाहणार आहोत. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड consists of the platinum plate coated with a platinized platinum black used as a electrode. It consists of, that is standard hydrogen electrode consists of a platinum plate coated with platinum black used as electrode or platinized platinum plate coated with platinum plate. This plate is connected to the metallic wire, that is copper wire for the circuit, connection for the circuit. This wire is inserted in a glass tube, that is and glass jacket. This assembly is kept in a vessel containing H plus ion solution. This assembly is inserted or immersed in a vessel containing H plus ion solution. H plus ion solution म्हणजे काय की त्या सोल्युशनचं डिसोसिएशन झाल्यानंतर त्या ठिकाणी H प्लस आयन फॉर्म होणारं जे सोल्युशन आहे अशा प्रकारच्या सोल्युशन मध्ये हे जे असेंबली आहे ही असेंबली डिप केली जाते. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर ही प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम प्लेट आहे. प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम प्लेट आणि ही प्लेट हे मेटॅलिक वायरच्या सहाय्याने म्हणजे कॉपर वायरच्या सहाय्याने हे कनेक्ट केलेले आहे सर्किटसाठी. आणि ही मेटॅलिक वायर आहे ही कोटेड विथ अ ग्लास ट्यूब आहे. आणि ह्या ग्लास ट्यूब वरती नंतर एक जॅकेट किंवा ग्लास जॅकेट आणि इथं इनलेट आहे फॉर प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस ॲट 1 atmosphere. आणि हे जे असेंबली आहे ग्लास जॅकेट विथ दिस प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम प्लेट जे आहे हे वेसल मध्ये इन्सर्ट केलेले आहे, डिप केलेले आहे की त्यामध्ये H प्लस आयन सोल्युशन आहे की जे सोल्युशन मध्ये H प्लस आयन त्यामध्ये असतात अशा प्रकारच्या सोल्युशन मध्ये हे डिप केलेले आहे. दिस इज नथिंग बट दी हायड्रोजन इलेक्ट्रोड और स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता हे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज रिप्रेझेंटेड ॲज, आता याचं रिप्रेझेंटेशन आहे किंवा फॉर्म्युलेशन. आता स्टँडर्ड हायड्रोजन आहे ज्यावेळेस गॅसेस इलेक्ट्रोड असतो. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड जो आहे ज्यावेळेस गॅसेस इलेक्ट्रोड असतो त्यावेळी हायड्रोजन H प्लस आयन 1 atmosphere आणि त्यानंतर हायड्रोजन गॅस आणि प्लॅटिनम इलेक्ट्रोड यूज केला जातो. हायड्रोजन यामध्ये पहा हायड्रोजन आहे आणि हायड्रोजन हा H प्लस आणि 1 atmosphere प्रेशरला, इथं प्रेशर लिहिलं जातं. गॅसेस इलेक्ट्रोड असेल तर प्रेशर लिहिलं जातं. यामध्ये 1 atmosphere तरी इथं 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन लिहिलं जातं आणि कॉन्सन्ट्रेशन लिहिल्यानंतर सिंगल वर्टिकल लाईन दिल्यानंतर त्यानंतर हायड्रोजन गॅस 1 atmosphere प्रेशर, जो प्रेशर आहे तो प्रेशर त्या ठिकाणी दर्शवला जातो. हायड्रोजन गॅस असेल तर त्या ठिकाणी गॅसेस 1 atmosphere आणि त्यानंतर त्या जो इलेक्ट्रोड आहे गॅसेस इलेक्ट्रोड असेल तर त्यामध्ये प्लॅटिनम यूज केला जातो आणि तो इलेक्ट्रोड हा PT प्लॅटिनम. आता इथं गॅसेस आहे म्हणून इथं गॅस म्हणून G सुद्धा लिहिलं जातं. पहा गॅसेस आहे 1 atmosphere. दिस इज नथिंग बट दी फॉर्म्युलेशन और नोटेशन. हायड्रोजन H plus 1 molar hydrogen gas 1 atmosphere
platinum electrode. This is a formulation reaction. आता फॉर्म्युलेशन रिॲक्शन झाल्यानंतर त्यामध्ये इलेक्ट्रोड रिॲक्शन. आता इलेक्ट्रोड रिॲक्शन मध्ये पहिल्यांदा रिडक्शन रिॲक्शन. आता रिडक्शन कशात होतंय? हायड्रोजन आहे, ह्या हायड्रोजन H+ आहे, हा हायड्रोजन काय करतो? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि ऍक्सेप्ट जर केला तर त्या ठिकाणी रिडक्शन होत असते. ज्यावेळी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला जातो त्यावेळी त्याचं रिडक्शन होतं. म्हणजे हायड्रोजन आहे, रिडक्शन रिॲक्शन किंवा रिडक्शन हाफ रिॲक्शन. हायड्रोजन H+ आहे, 2H+ plus 2 electrons to gives hydrogen gas H2 in gas state. हायड्रोजन आणि हायड्रोजन गॅस आहे त्याचं रिडक्शन होतंय आणि रिडक्शन होऊन त्याचा EMF जे आहे EMF in gaseous state 1 atmosphere gases 1 atmosphere याचा EMF जो आहे स्टँडर्ड EMF 0.000 व्होल्ट 0.00 व्होल्ट याचा EMF जो आहे तो 0.00 व्होल्ट आहे. ठीक आहे. किंवा काही वेळा हे लिहितानाच आपण असंही लिहितो हायड्रोजन H2 गॅस, हायड्रोजन H2 0.00 व्होल्ट. यातला फक्त हायड्रोजनच असा आहे की त्याचा स्टँडर्ड पोटेन्शियल व्हॅल्यू जे आहे हे 00 असते आणि त्या स्टँडर्ड पोटेन्शियल व्हॅल्यू हे हायड्रोजन पासूनच सुरू होत असते. जे पॉझिटिव्ह आहेत ते हायड्रोजन पासून वरती आणि जे निगेटिव्ह आहेत ते हायड्रोजन पासून खालच्या बाजूला हे इलेक्ट्रोड हे EMF सिरीज मध्ये दाखवलेले आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. आता इलेक्ट्रोड रिडक्शन रिॲक्शन आपण पाहिली. रिडक्शन हाफ रिॲक्शन 2 हायड्रोजन 2H+ 1 molar plus 2 electrons to gives hydrogen gaseous state 1 atmosphere. Standard hydrogen potential is 0.00 volt. ठीक आहे. आता त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. त्याच्या अगोदर डिटर्मिनेशन ऑफ स्टँडर्ड पोटेन्शियल युजिंग स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता यामध्ये पोटेन्शियल डिटरमाइन करण्यासाठी या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचा यूज केला जातो. आता त्यामध्ये आपण एक व्हेसल घेऊन त्यामध्ये एखादं एक्झाम्पल जर आपण घेतलं, फॉर एक्झाम्पल झिंकचं असेल, त्यामध्ये झिंकचा आपणाला त्यामध्ये स्टँडर्ड पोटेन्शियल व्हॅल्यू जर डिटरमाइन करायची असेल बाय युजिंग स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या सहाय्याने, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या सहाय्याने हे जर डिटरमाइन करायचं असेल तर त्या ठिकाणी स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचा यूज केला जातो. ॲप्लिकेशनमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज युज्ड ॲज अ प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज युज्ड ॲज अ प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड टू डिटरमाइन द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड. स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड म्हणजे यामध्ये हायड्रोजन जो आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड जो आहे हा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून त्याचा यूज केला जातो. आणि त्याचा आणखी काय की ती इट इज युज्ड टू डिटरमाइन द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड. दुसऱ्या इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड पोटेन्शियल इलेक्ट्रोड डिटरमाइन करण्यासाठी स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलचा यूज केला जातो. टू डिटरमाइन द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ फॉर एक्झाम्पल झिंक 2+ 1 molar झिंक. आता आपण एक एक्झाम्पल पाहूया. यामध्ये समजा झिंक आहे आणि झिंकचा मला स्टँडर्ड पोटेन्शियल व्हॅल्यू डिटरमाइन करायची. स्टँडर्ड पोटेन्शियल व्हॅल्यू ऑफ झिंक 2+ 1 molar aqueous झिंक सॉलिड. याचं जर स्टँडर्ड पोटेन्शियल व्हॅल्यू जर डिटरमाइन करायची झाली तर आपल्याला या ठिकाणी हे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचा यूज करायचा आहे. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचा यूज करत असताना दुसरा जर व्हेसल आहे त्या व्हेसलमध्ये आपण झिंक कंटेनिंग आयन्स दॅट इज झिंक सल्फेट
हा इलेक्ट्रोड आपण झिंक सल्फेट हा इलेक्ट्रोलाइट घेतो आणि त्या इलेक्ट्रोलाइट मध्ये झिंक हा इलेक्ट्रोड डीप केला जातो. हा झिंक इलेक्ट्रोड आहे, झिंक इलेक्ट्रोड, आणि हा झिंक इलेक्ट्रोड हा कनेक्ट केला जातो हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड किंवा हे अशा पद्धतीने दाखवलं जातं. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज कनेक्टेड. आता एक गॅल्व्हॅनिक सेल आहे, सॉरी गॅल्व्हॅनोमीटर आहे. Galvanometer, electrons are accepted by this. Then this is salt bridge. Salt bridge आहे. Zinc containing solution, that is zinc sulfate solution आहे. ZnSO4 solution as electrolyte. Zinc electrode हा वेसल आहे. वेसल हा सॉल्ट ब्रिज आहे. ग्लास सॉल्ट ब्रिज, हा सॉल्ट ब्रिज आहे. आता यामध्ये झिंक आहे, झिंक इलेक्ट्रोड हा कनेक्ट केलेला आहे. हा जो झिंक आहे, झिंक हा एनोड आहे आणि हा एनोड इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. झिंक इलेक्ट्रोड एज एनोड, आणि हा इलेक्ट्रॉन जे आहे झिंक कडून इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेला हा हायड्रोजन कडे इलेक्ट्रॉन हे ट्रान्सफर केले जातात. आणि त्या ठिकाणी हायड्रोजन H+ जो आहे याचं रिडक्शन होतं. आणि रिडक्शन म्हणजे काय? ऍक्सेप्ट. हा झिंकने इलेक्ट्रॉन लूज केलेला हा ह्या गॅल्व्हॅनोमीटर मार्फत हा इलेक्ट्रॉन जो आहे तो हायड्रोजन हा ऍक्सेप्ट करतो. हायड्रोजन ऍक्सेप्ट करतो आणि याच्यावरून आपल्याला झिंकचा त्या ठिकाणी स्टँडर्ड पोटेन्शियल हा डिटरमाइन करता येते. स्टँडर्ड पोटेन्शियल डिटरमाइन करता येते. हे 1-1 सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट आहे. झिंक सल्फेट किंवा झिंक कंटेनिंग सॉल्ट, झिंक कंटेनिंग सॉल्ट अशा प्रकारचा सॉल्ट यामध्ये घेऊन त्या ठिकाणी त्याचा झिंकचं स्टँडर्ड पोटेन्शियल हे आपण डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे. आता यामध्ये स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज मेजर्ड, यामध्ये स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज मेजर्ड. यामध्ये हे जे झिंक 2+ 1 मोलार झिंक सॉलिड इट इज combined with standard hydrogen electrode to form the cell potential or cell reaction. आता याची सेल रिएक्शन कशी तयार होईल? यामध्ये हा आपण हायड्रोजन इलेक्ट्रोड पाहिलेला आहे. यामध्ये झिंक इलेक्ट्रोड, त्यानंतर झिंक 2+ आयन 1 मोलार, त्यानंतर डबल वर्टिकल लाईन, याचा अर्थ त्यामध्ये सॉल्ट ब्रिज आहे. त्यानंतर H+ आयन कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार, आणि त्यानंतर हायड्रोजन गॅस 1 atmosphere प्रेशर आणि प्लॅटिनम इलेक्ट्रोड. सेल नोटेशन किंवा सेल रिएक्शन किंवा फॉर्म्युलेशन जे म्हणतो आपण
ते फॉर्म्युलेशन हे अशा प्रकारचे झिंक 2 1 मोलार डबल वर्टिकल लाईन, याचा अर्थ सॉल्ट ब्रिज आहे. त्यानंतर हायड्रोजन, इथं हायड्रोजन H2 गॅस येईल, हायड्रोजन गॅस 1 ॲटमॉस्फिअर आणि प्लॅटिनम. या सेल नोटेशन मध्ये किंवा फॉर्म्युलेशन मध्ये जे लेफ्ट हँड साइडला आहे तो एनोड असतो आणि त्याचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन म्हणजे काय की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. झिंक काय करतो, 2 इलेक्ट्रॉन्स आर लुजेस, आणि जे इलेक्ट्रॉन लूज केलेले आहेत ते इलेक्ट्रॉन हा H+ काय करतो, हे कॅथोड वरती हे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि ऍक्सेप्ट करून H+ आयनचं कन्व्हर्जन हे हायड्रोजन मध्ये होतं आणि हायड्रोजन प्लस हायड्रोजन हा हायड्रोजन गॅस हा लिबरेट होतो. हायड्रोजन गॅस हा लिबरेट होतो. म्हणजे त्या ठिकाणी याच्यावर आपल्याला सेल पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड सेल पोटेन्शियल कसं काढता येईल, तर स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज मेजर्ड बाय E0 cell is equal to E0 hydrogen minus E0 zinc. E0 cell standard potential of the cell is determined by standard cell of the electrode is determined by standard cell, that is E0 hydrogen minus E0 zinc. परंतु E0 हायड्रोजन हे आपण पाहिलेले आहे, त्याची व्हॅल्यू जी आहे ते 0.00 व्होल्ट आहे. 0.00 व्होल्ट आहे. म्हणजेच काय, E0 सेल इज इक्वल टू मायनस E0 झिंक. अशा प्रकारे आपल्याला झिंक जे आहे त्या झिंकचं स्टँडर्ड पोटेन्शियल व्हॅल्यू जे आहे हे आपल्याला डिटरमाइन करता येते बाय युजिंग स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या सहाय्याने आपल्याला त्या ठिकाणी EMF किंवा स्टँडर्ड पोटेन्शियल हे मेजर करता येते. दस द मेजर्ड EMF ऑफ द सेल इज इक्वल टू स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ झिंक 1 मोलार झिंक 2 प्लस 1 मोलार झिंक सॉलिड इलेक्ट्रोड. ठीक आहे, याचा आपण EMF सेल मेजर केल्यानंतर जो EMF सेल आहे तोच सेल म्हणजे स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ झिंक 2 प्लस 1 मोलार हे जे आहे हे आपल्याला डिटर्मिनेशन ऑफ स्टँडर्ड पोटेन्शियल व्हॅल्यू ऑफ दिस झिंक 2 प्लस 1 मोलार झिंक सॉलिड हे जे आहे हे म्हणजे आपण ह्या सेलचं पूर्ण सेलचं आपण EMF मेजर केल्यानंतर जे EMF येते ते EMF म्हणजे स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ झिंक 2 प्लस 1 मोलार झिंक सॉलिड इलेक्ट्रोड म्हणजे हा इलेक्ट्रोड आहे. ठीक आहे, आता याच्या काही डिफिकल्टीज आहेत. कशा डिफिकल्टी आहे, स्टँडर्ड सेल स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, हा जो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे याच्या काही डिफिकल्टीज आहेत किंवा ड्रॉबॅक, त्याला आपण ड्रॉबॅक म्हणूया. याचे काही ड्रॉबॅक आहेत. कुठले ड्रॉबॅक आहेत, आता यामध्ये इट इज डिफिकल्ट टू ऑब्टेन प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस. हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड जो आहे त्या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड साठी प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस आवश्यक असतो आणि तो प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस इज फॉर्मेशन is difficult or obtain is difficult. It is difficult to obtain pure and dry hydrogen gas. हा एक त्यामध्ये प्रॉब्लेम आहे. प्युअर हायड्रोजन गॅस या ठिकाणी तयार होऊ शकत नाही. त्यानंतर प्रेशर जे आहे, द प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस कॅन नॉट बी मेंटेन्ड एक्झॅक्टली 1 ॲटमॉस्फिअर. ज्यावेळी आपण हायड्रोजन गॅस ऑब्टेन करतो त्यावेळी त्याचं प्रेशर जे आहे ते प्रेशर हे कॉन्स्टंट 1 ॲटमॉस्फिअर ठेवणं आवश्यक आहे आणि इट इज डिफिकल्ट. द प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस कॅन नॉट बी मेंटेन्ड एक्झॅक्टली 1 ॲटमॉस्फिअर. इट इज डिफिकल्ट आणि त्यामध्ये आणखी द मेजर आपण जर मेजरमेंट केलं तर ते 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर हे त्या ठिकाणी मेंटेन करणं हे डिफिकल्ट असते. डिफिकल्ट असते. आणखी काय त्याचा ड्रॉबॅक आहे तर त्यामध्ये ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन सोल्युशन कॅन नॉट बी मेंटेन्ड ॲट 1 मोलार. त्या ठिकाणी जे एक्झॅक्टली आपणाला जे सोल्युशन आहे हे सोल्युशन 1 मोलार सोल्युशन मेंटेन करणं इट इज डिफिकल्ट ड्यू टू बबलिंग ऑफ गॅसेस इन दी सोल्युशन. ज्यावेळी आपण या ठिकाणी
सोल्युशन मध्ये 1 मोलार सोल्युशन तयार करतो त्यावेळी हायड्रोजन गॅस असल्यामुळे त्याचे बबल्स मध्ये कन्व्हर्जन होतं आणि ते बबल्स मध्ये कन्व्हर्जन होत असल्यामुळे त्याची मोलॅरिटी जी आहे ते मोलॅरिटी 1 मोलार सोल्युशन मेंटेन ठेवणं हे कठीण असते. कारण त्यामध्ये समजा आपण हायड्रोजन गॅस वॉटर घेतलं आणि त्या वॉटरचं हायड्रोजन गॅस ज्यावेळी 100 डिग्री सेल्सिअसला असते त्यावेळी बॉईल होत असते आणि इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर मे टेक प्लेस. This result in a changing the concentration of solution. त्यामुळे काय होतं ज्यावेळी हे वॉटर आहे आणि हे वॉटरचं इव्हॅपोरेशन होत असते. इव्हॅपोरेशन म्हणजे टेम्परेचर त्या ठिकाणी इन्क्रीज झालं की त्याचं एक ठराविक टेम्परेचरला वॉटरचं इव्हॅपोरेशन होतं आणि इव्हॅपोरेशन झालं की 1 मोलॅरिटी जी आहे ती मोलॅरिटी मेंटेन करणं अवघड असते. कारण का तर इव्हॅपोरेशन होत असताना त्यामध्ये हायड्रोजन गॅसचे बबल्स फॉर्म होतात आणि ते बबल्स फॉर्म झाले की इट इज डिफिकल्ट टू मेंटेन 1 मोलार सोल्युशन. म्हणजे सोल्युशनची मोलॅरिटी जी आहे ती मोलॅरिटी हे कॉन्स्टंट ठेवणे इट इज डिफिकल्ट. दिस रिझल्ट इन चेंजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. जे कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे इव्हॅपोरेट ज्यावेळी वॉटर इव्हॅपोरेट होतं त्यावेळी वॉटर इव्हॅपोरेट झाल्यानंतर त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन चेंज होत असते. म्हणजे इट इज डिफिकल्ट टू मेंटेन ऑल्सो 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन हे जसं आहे त्या पद्धतीने ठेवणं हे कॉन्स्टंट ठेवणं हे डिफिकल्ट असते. दीज आर दी सम डिफिकल्टीज और ड्रॉबॅक ऑफ हायड्रोजन स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. त्यामध्ये कुठले कुठले झाले यामध्ये प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस इज ऑब्टेन इट इज डिफिकल्ट ड्यू टू यामध्ये हायड्रोजन गॅस जो आहे हा प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस फॉर्म होणे किंवा ऑब्टेन होणे इट इज डिफिकल्ट आहे. कारण त्यामध्ये तो गॅसेस स्टेटमध्ये आहे आणि गॅसेस स्टेटमध्ये असल्यामुळं प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस हा ऑब्टेन होणे इट इज डिफिकल्ट. आणखी त्यामध्ये प्रेशर जो आहे ज्यावेळी आपण हायड्रोजन गॅस तयार करत असतो त्यावेळी प्रेशर जो आहे ते प्रेशर हे 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर हे मेंटेन ठेवायचं असते आणि मेंटेन ठेवायचं एक्झॅक्ट 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर मेंटेन ठेवणं इट इज डिफिकल्ट. हे सुद्धा एक डिफिकल्ट आहे की ज्यावेळी आपण प्रेशर मेंटेन ठेवतो एक्झॅक्ट 1 ॲटमॉस्फिअर इट इज डिफिकल्ट टू ऑब्टेन दी हायड्रोजन गॅस. आणखी त्यामध्ये दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन सोल्युशन कॅन नॉट बी एक्झॅक्टली मेंटेन्ड ॲट 1 मोलार. त्यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन सोल्युशन हे H+ आयन सोल्युशन कॅन नॉट बी एक्झॅक्टली मेंटेन्ड ॲट 1 मोलार. 1 मोलार सोल्युशन हे एक्झॅक्ट ठेवणं हे डिफिकल्ट आहे ड्यू टू दी बबलिंग ऑफ गॅसेस इन दी सोल्युशन. ज्यावेळी वॉटरचं इव्हॅपोरेशन होतं टेम्परेचर इन्क्रीज झालं की वॉटरचं इव्हॅपोरेशन होतं आणि वॉटरचं इव्हॅपोरेशन होत असताना त्या ठिकाणी जो गॅस आहे तो गॅस बबल्सच्या साहाय्याने तो बाहेर पडत असतो आणि बबलच्या साहाय्याने बाहेर पडत असताना ते सोल्युशन आहे त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करणं इट इज डिफिकल्ट. दीज आर दी hydrogen gas, standard hydrogen electrode and also to determine the standard potential of zinc by using standard hydrogen electrode. Okay, धन्यवाद.